वेलकम टू सिसो किचन। तर आज मी बनवणार आहे रव्यापासून उकडीचे मऊ लुसलुशीत अगदी पांढरे शुभ्र कापसासारखे मोदक। खायलाही खूप छान, कळ्या न पाडता अगदी सोप्या पद्धतीने आज आपण रव्याचे मोदक बनवणार आहोत। अगदी वाटणारही नाही कोणाला हे रव्यापासून बनलेले आहेत म्हणून। नवशिकेसुद्धा हा व्हिडिओ बघून मोदक परफेक्ट बनवतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर आपण घेणार आहोत उकड। तर उकड घेण्यासाठी पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1 वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। 1 चमचा तूप घालणार आहोत त्यामध्ये आणि उकळी येईपर्यंत आपण सारणाची तयारी करणार आहोत। तर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही वापर करू शकता। शक्यतो ओलंच खोबरं वापरतात, पण मी इथे घरचं जे साहित्य आहे आपलं पूर्ण घरच्या साहित्यामध्ये हे मोदक बनवून मी तयार करणार आहे। तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर तुम्ही नक्कीच ओलं खोबरं वापरा। आणि इथे दुधाला उकळी आलेली आहे, दूध आणि पाण्याला। त्यामध्ये आपण 1 वाटी रवा घातलेला आहे आणि हलकासा असा मिक्स करून झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि पुढची तयारी करणार आहोत। तर आता हे जे खोबरं आपण कट करून घेतलेलं आहे तर ते मिक्सरला फिरवून घेऊयात। आज हे उकडीचे जे मोदक आहेत तर ते घरी अवेलेबल असणाऱ्या सामानामध्ये मी बनवून तुम्हाला दाखवलेले आहेत। खोबरं बारीक करतानाच यामध्ये मी विलायची घातलेली आहे। तर खोबरं बारीक झालेलं आहे। आता गूळ बारीक करून घेऊयात। नारळाच्या किसापेक्षा अर्धी वाटी जास्त मी गूळ घेतलेला आहे। तर उकड झाकून ठेवून 10 मिनिटे झालेली आहेत आणि गरम गरम असतानाच आपल्याला मळून घ्यायचा आहे। तर रवा असल्यामुळे खूप जास्त फुललेला आहे आणि असा टाईट एकदम त्याचं मिश्रण झालेलं आहे। तर आपण यामध्ये एकदम उकळतं दूध घालायचं आहे, लागेल तसं। तुम्ही अगोदर पण घालू शकता, पण जर अंदाज नसेल तर मग कमी जास्त होऊ शकतं। तर आता ताटामध्ये घेतल्यावर एकदम उकळतं दूध मी थोडंसं घातलेलं आहे। सगळं मिळून मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे। तर तांदळाच्या पिठापेक्षा नक्कीच रव्याला जास्त पाणी दूध काय असेल तुम्ही वापरता ते लागणार आहे। तर अशा प्रकारे मॅशरच्या साहाय्याने किंवा तांब्याच्या वाटीच्या साहाय्याने तुम्ही असं प्रेस करून घ्या। आणि मला अजून थोडंसं घट्ट वाटलं म्हणून अजून मी दूध घातलेलं आहे। तर इथे मी 1 वाटी रव्यासाठी पाणी आणि दूध मिळून 2 वाट्या वापरलेला आहे। म्हणजे अर्धी वाटी पाणी आणि 1.5 वाटी दूध असं वापरलेलं आहे। तुम्ही 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध असंही वापरू शकता किंवा 1.5 वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध असंही वापरू शकता। दूध जास्त वापरल्यामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात, त्यामुळे जास्त दूध वापरलेलं आहे। इथे मी गोळा मळून घेतल्यानंतर अजून 1 चमचा तूप लावणार आहे, म्हणजे आपले मोदक शायनी आणि मस्त दिसतील। तर बघू शकता मस्त असा गोळा आपला मळून तयार झालेला आहे आणि यावरती आता ओला कापड ठेवलेला आहे, त्यावरती कटोरी झाकून ठेवलेली आहे। तर आता सारण बनवूयात। सारण बनवण्यासाठी 1 चमचा तूप घेतलेला आहे। तूप छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा खसखस घातलेली आहे आणि जो खोबऱ्याचा आपण कूट बनवून घेतलेला आहे तर तो घातलेला आहे। विलायची आपण कूट बनवतानाच त्यामध्येच बारीक करून घेतलेली आहे आणि त्यानंतर गूळ घातलेला आहे। हे सारण आपल्याला खूप जास्त परतून घ्यायचं नाही, फक्त गूळ वितळेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। जास्त जर परतून घेतलं तर कडक होतं हे मिश्रण, त्यामुळे। तर गूळ वितळलेला आहे। आता यामध्ये काजू, मनुका आणि बदाम घातलेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे। तर हे मिश्रण थंड झालं की आपोआप थोडंसं घट्ट होतं आणि आता मोदक बनवायला सुरुवात करूयात। केसरचं दूध घेतलेलं आहे, तूप आणि मोदक बनवण्यासाठी साचा घेतलेला आहे आणि बघू शकता आपलं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट बनलेलं आहे।
तर आता जे कोणी नवीन असतील तर त्यांच्यासाठी जरा जास्त गोळा घ्यायचा आहे आणि सुरुवातीला जो आपला साचा आहे त्याला तूप लावून घ्यायचा आहे आतल्या बाजूने, म्हणजे मोदक पटकन निघतो. तर अशा पद्धतीने पीठ आतमध्ये टाकून बोटाच्या साहाय्याने आपल्याला प्रेस करत करत वरच्या दिशेने ओढायचं आहे. आणि यामध्ये आता सारण भरून घ्यायचं आहे. आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे वरती आलेलं तर ते अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे. म्हणजे नवीन असतील तर असं करा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट जमेल. जेमतेम जर तुम्ही पीठ घेतलं तर अंदाजा येणार नाही. 1-2 मोदक बनवले की तुम्हाला अंदाजा येऊन जाईल. तर बघू शकता मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे. तर आता मी तुम्हाला दुसरा मोदक बनवून दाखवते. तर मी आता घेतलेला आहे जेमतेम पीठ, म्हणजे आपल्याला पीठ एक्स्ट्राचं काढण्याची गरज नाही. तर पहिल्या ज्या पद्धतीने बनवलं होतं त्याच पद्धतीने आपण बनवलेलं आहे. बोटाला थोडंसं तूप लावून वरच्या दिशेने ओढून घ्यायचं आहे. आणि आता त्यामध्ये सारण भरूयात. आणि अशा प्रकारे बंद करून घ्यायचं आहे. आपल्याला जर आपण जेमतेम जर पीठ घेतलं तर आपल्याला काढण्याची काही गरज नाही. आणि मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे. बघू शकता. आणि आता तुम्हाला मी साचा नसेल तर या पद्धतीने तुम्ही मोदक बनवा. अशा प्रकारे थोडासा गोळा घेऊन आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे. आणि जसा तुम्हाला मोदक बनवता येतो तसा मोदक बनवून घ्यायचा आहे. त्याला कळ्या नाही पडल्या तरीही चालेल. फक्त मोदकाचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि एखादा चमचा किंवा चाकू घेऊन अशा पद्धतीने लाईन पाडायच्या आहेत त्याला. हेही मोदक खूप छान दिसतात. तर अशा पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने. कळ्या पाडायची गरज नाही, काहीही नाही. किंवा साचा तर आपलं बेस्ट ऑप्शन आहे. अजून एक बनवून दाखवते. पारी बनवून घेतलेली आहे. फक्त बंद करून मोदकाचा आकार दिलेला आहे. आणि चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे त्याला डिझाईन करून घेतलेली आहे. तर तुम्हाला मोदक बनवण्याची जी पद्धत सोपी वाटत असेल साच्याने किंवा हाताने अशी, तर तुम्ही बनवू शकता. बघू शकता अगदी सुंदर मोदक दिसत आहे. तर मी साच्याने सर्व मोदक बनवून घेणार आहे. आणि साच्याने बनवल्याच्या नंतर थोडंसं पीठ जे असं बाहेर येतं तर ते बोटाच्या साहाय्याने प्रेस करायचं आहे. मोदक बनवल्यानंतर ओल्या कपड्याने झाकून ठेवलेले आहेत ड्राय होऊ नये म्हणून. तरी तांदळापेक्षा हे मोदक जास्त ड्राय होत नाहीत आणि खूप वेळ मऊ लुसलुशीत राहतात. तर इथे मी मोदक बनवून तयार केलेले आहेत. आणि एका कढईमध्ये खाली 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. त्यावरती चाळणी ठेवलेली आहे आणि त्यावरती कॉटनचा कपडा ओला करून ठेवलेला आहे. तर तुम्ही डायरेक्ट चाळणीला तेल लावूनही ठेवू शकता किंवा केळीचं पान असेल तर केळीच्या पानावर ठेवू शकता. किंवा तुम्ही जर डायरेक्ट तेल लावून जर चाळणीवर ठेवणार असाल तर थोडंसं दुधाने किंवा पाण्याने जो मोदकाचा जो खालचा भाग आहे
तर थोडासा ग्रीस करायचा आणि मग मोदक ठेवायचा आहे. मी तांदळाचे मोदक ठेवताना ती पद्धत वापरली आहे, तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. तर सगळ्यात शेवटी केसर घातलेलं आहे दुधामध्ये भिजवलेलं. तर एकतर स्वादही खूप छान येतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं. तर आता आपण स्टीम करण्यासाठी ठेवूयात. 5 ते 10 मिनटाच्या आत मोदक स्टीम होतात. जास्त वेळ स्टीम करायचे नाही. मोदक जर जास्त वेळ स्टीम केले तर थंड झाल्यानंतर चिवट होतात, मऊ लुसलुशीत राहत नाहीत. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या वापरून आपल्याला आपले मोदक अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखे बनवायचे आहेत. तर बघू शकता आपण कॉटनचं कापड वापरल्यामुळे अगदी आपले मोदक सहज निघालेले आहेत. आणि आपण हाताने पण मोदक बनवले होते, तर त्यातील हा मधला मोदक आहे. तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने मोदक बनवू शकता. तर बघू शकता मोदकाची जी पारी आहे तर ती जास्त जाडही नाही आणि पातळही नाही, अगदी परफेक्ट झालेली आहे. कळ्या न पाडता अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मोदक बनवू शकता. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकला पाहत असाल तर नक्की फॉलो करा. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय बाय.